कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्या सभेदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी प्रियंका गांधींवर तोंडसूक घेतलाय. केवळ इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात म्हणून लोक मतं देणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला. तर जिल्ह्यामध्ये आघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरघोडी नाट्याचा फायदा मात्र आम्हालाच होईल असंही ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीला बरोबर येतात आणि आपण इंदिरा गांधी सारखे दिसतो असं म्हणून प्रचार करतात. आता दिसण्यावर जर निवडणूक असती तर हेमा मालिनी पंतप्रधान झाली असती, मग आमची अलीकडच्या काळातली प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित सगळ्याच झाल्या असतात, रांगेने झाल्या असतात. पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने खासदार राजेंद्र गावित नाराज झालेत. विधानसभेची जागा देण्याचं आश्वासन गावितांना देण्यात आलंय. याबाबत गावितांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. तुम्ही नाराज आहात कारण तुम्हाला पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळत नाहीये, काय सांगताय? खरं म्हणजे पालघरची सीट ही शिवसेनेने प्रतिष्ठित केलेली आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने युती होत नव्हती अशी त्यांनी एक म्हणजे खंबीर अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे या ठिकाणी पक्षाने जो काही निर्णय घेतलेला आहे की पालघरची सीट ही शिवसेनेला सोडायची अशा पद्धतीने जो काही निर्णय घेतलेला आहे. अच्छा, म्हणजे युतीतला सगळ्यात मोठा हा अडथळा होता की त्यांना पालघरची सीट हवी होती आणि बीजेपी म्हणजे भाजपाला तुमची सीट आपल्याकडे ठेवायची होती. म्हणजे शिवसेनेला भाजपची सीट म्हणजे ठेवायची होती, त्या पद्धतीने त्यांनी तो आग्रह केला असं. परंतु या ठिकाणी मी कुठल्या प्रकारे नाराज नाही आहे. माझा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे आणि त्यांनी माझ्याशी जे काय बोलणं झालं ते खरं म्हणजे ही जी लोकसभेची सीट आहे ही सीट या ठिकाणी शिवसेनेला म्हणजे सोडण्यात आलेली असली, पण त्या ठिकाणी जी सीट जी विधानसभेची जी सीट आहे ती सीट या ठिकाणी त्यांनी त्याग करावा आणि ती भारतीय जनता पक्षाला त्यांनी सोडावी अशा प्रकारे त्यांच्याशी तशा पद्धतीनं बोलणं झाल्याचं समजतं. तशी चर्चा पण आहे की पुन्हा एकदा तुम्ही विधानसभेची निवडणूक पालघरमधनं लढवाल आणि त्याच्यामुळे तुम्ही एक पाऊल मागे घेतले आणि ती जागा शिवसेनेला सोडली आहे. खरं म्हणजे मी लोकसभेमध्ये जास्त इंटरेस्टेड होतो, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण केलं गेलं आणि म्हणून नाईलाजास्तव त्या ठिकाणी लोकसभेऐवजी त्यांनी एक विधानसभेची त्यांनी ऑफर केलेली आहे आणि त्यानुसार मी सुद्धा एक सहमती त्या ठिकाणी दर्शवलेली आहे आणि निश्चितच भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून एक लोकांची सेवा करण्याची संधी मिळू शकेल. श्रीनिवास वनगा यांना ती जागा मिळते तर तुम्ही वनगा यांना जिंकून यायला मदत करणार आहात? हे बघा की शेवटी युतीचा धर्म पाळला पाहिजे या मताचा आहे मी. इतर पुढाऱ्यांसारखं नाही की एकदा एखाद्याला शब्द दिला तर तो शब्द पाळण्याचा त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन असं. तर हे होते पालघरचे खासदार राजेंद्र गावित, ज्यांच्या मते त्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपाकडनं जागा मिळणार आणि त्याचबरोबर शिवसेना जी पालघरची जी जागा आहे ती प्रतिष्ठेची केली होती आणि त्याचमुळे युतीतला हा मोठा अडथळा होता आणि म्हणूनच एक पाऊल मागेत राजेंद्र गावितांना विधानसभेची उमेदवारी मिळते तर त्या जागेवर श्रीनिवास वनगा हे शिवसेनेतनं निवडणूक लढणार आहेत असं कळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुणसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, पालघर. मोहिते पाटील घराण्याचे वारसदार रणजितसिंह मोहिते पाटील अखेर भाजपमध्ये डेरेदाखल झाले. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचं भांडवल करून मोहिते कुटुंब भाजपमध्ये आलं असलं तरी माढ्यातून त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार का याचं आश्वासन देणं मात्र मुख्यमंत्र्यांनी सोयीस्करपणे टाळल्याचं बघायला मिळालं. अशा पद्धतीनं सुजय विखेंपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातले रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपत डेरे दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत पक्षप्रवेश दिला. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लावण्यासाठीच भाजपत आल्याचं त्यांनी सांगितलं. पण माढ्याच्या उमेदवारीचं काय असा प्रश्न विचारताच त्यांनी भाजपकडे अंगुली निर्देश केला. आता पक्ष ठरवेल उमेदवार कोण काय. उमेदवार कोणी जरी असला तरी माढ्यामध्ये कमळ, सोलापूरमध्ये कमळ दिसेल निश्चित. त्यासाठी संपूर्ण मोहिते कुटुंबीय एक दिलाने काम करतात निश्चित. दुसरी गोष्ट की जे तुम्ही भीमा स्थिरीकरण योजना असेल किंवा अजून अन्य योजनेसाठी जी कमिटमेंट घेतलेली आहे
त्याबाबत पुढच्या काळामध्ये कशा डेव्हलपमेंट दिसतील? आणि मला विश्वास आहे की सीएम साहेब आणि हा प्रश्न अगदी गांभीर्याने त्याच्याकडे पाहिलेला आहे किंवा आणि निश्चितच त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळू शकेल. एकूण जर पाहिलं तर मोहितेंच्या पलीकडे भाजपचा विस्तार होईल असं वाटतं? 100% पूर्ण तळागाळापर्यंत होईल. कारण मनाने सगळे बरोबरच आहेत, कुटुंबाच्या बरोबर आहेत, त्यामुळे 100% होईल. माढाचा कोणताही उमेदवार असो तो विजयी होईल. 100% आश्वासन दिलेलंच आहे, त्यामुळे होणारच. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपत आले असले तरी विजयदादा मात्र अजूनही शरीराने राष्ट्रवादीतच आहेत. पण यापुढची बोलणी आम्ही त्यांच्याशीच करणार असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री करायला विसरले नाही. मी तुम्हाला एकच शब्द देतो की मोहिते पाटील घराण्याचा जो मान आहे तो भाजपमध्ये कधी आम्ही कमी होऊ द्या. की रणजितदादा आले, विजयदादांचं काय, त्यांच्या आशीर्वादानेच आले आहेत, काळजी करू नका. त्यांनी पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे, त्यानंतरच ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद पूर्ण आमच्या सोबत आहे आणि पुढची चर्चा त्यांच्याशीच आम्ही करणार आहे. भाजपने रणजितसिंहांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे प्रतिस्पर्धी संजय मामांना मैदानात उतरवू शकते. म्हणूनच कदाचित आज भाजपनं त्यांची उमेदवारी जाहीर करणं टाळलं असावं. पण रणजित यांच्या येण्याने भाजपला सोलापूर जिल्ह्यात निश्चितच बळकटी मिळणार आहे. आगामी लोकसभेचा विचार करत भाजपाने रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हातात कमळ दिलंय. पण त्याचवेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील दूरदृष्टी ठेवत भविष्यात आपलं कसं भलं होईल याचाही विचार केलाय. यामुळे भाजप प्लसमध्ये तर राहीलच आहे, पण त्याचवेळी मोहिते पाटील यांचं सोलापूर जिल्ह्यातलं वर्चस्व भविष्यात वाढेल हे निश्चित. दरम्यान रणजितसिंह भाजपत येताच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे चुलत भाऊ धवलसिंह यांना पक्षात घेण्याची तयारी चालवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे साहेबांच्या धोरणाने मोहिते पाटील कुटुंबियांमधली राजकीय भावबंदकी यापुढेही सुरूच राहणार असं सध्या तरी दिसतंय. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंत्रालयातील सहसचिव विजयकुमार भागवत यांनी पत्नीवर गोळ्या झाडून गळफास लावून घेतला आणि नंतर आत्महत्याही केलेली आहे. ही धक्कादायक घटना घडलेली आहे. मंत्रालयातल्या सचिवांनी आधी आपल्या पत्नीला गोळ्या झाडल्या, पत्नीवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केलेली आहे. या गोळीबारामध्ये त्यांच्या पत्नी सोनाली गंभीर जखमी झालेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांची जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. कर्नाटकातील विजापूर इथं झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार झालेत तर 5 जण जखमी झालेले आहेत. गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला विजापूर जिल्ह्यातील सिंदगी इथं अपघात झाला. क्रुझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन 9 पर्यटक जागीच ठार झाले. हे सगळेजण कर्नाटकमधील कलबुर्गी या जिल्ह्यातील आहेत. आज पहाटे 5 वाजता हा अपघात झाला आहे. संत तुकाराम महाराजांचा 371वा बीज सोहळा आज देहू नगरीमध्ये रंगला. राज्याच्या विविध भागांमधून दिंडी आणि हजारो वारकरी या निमित्तानं देहूमध्ये दाखल झालेले आहेत. संत तुकाराम महाराज संस्थान तसंच ग्रामस्थांच्या वतीनं मंदिराला विद्युत रोषणाईसह फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. तर वारकऱ्यांनी देहू नगरी सध्या फुलून गेलेली आहे आणि या वारकऱ्यांशी